तर आणखी एक धक्कादायक बातमी, मराठी माणसाला अमराठी व्यक्तीकडून मारहाण झालेली आहे। पीडित व्यक्तीकडून संपत्ती लुबाडण्याचा आरोप केला गेलाय। मारहाण करणारा कल्याण पोलिसांना अद्यापही सापडत नाहीये, त्यामुळे प्रश्न हा उपस्थित होतोय। त्याचं असं म्हणणं आहे की मी तुमचं मर्डर करणार आहे आणि मर्डर करणार तुमचा, त्याशिवाय मला समाधान लाभणार नाही आणि त्यांनी माझ्यावर प्राणघातक हल्ला केला आणि त्याच्यापासून माझ्या संपूर्ण कुटुंबाला भीती आहे। पोलिसांनी त्याच्यावर काहीतरी 324 नामक गुन्हा दाखल केलेला आहे आणि तो अजून मोकाट आहे, त्याच्यावर कुठल्याही प्रकारची ॲक्शन झालेली नाही आहे। तर माझी प्रशासनाला एवढीच विनंती आहे की मला न्याय मिळावा आणि त्याला अटक व्हावी। सांगळे कुटुंबाला भर चौकात भर असेल अशा प्रकारे मारहाण करण्यात उतरलेला आहे। ह्या कुठंतरी दुबे कुटुंबाला आवक बसलीच पाहिजे। पोलीस प्रशासनाने त्यांना योग्य तो सांगळे कुटुंबाला न्याय मिळवून दिला पाहिजे आणि कल्याण पूर्वमध्ये मराठी माणसाच्या पाठीमागे, ह्या सांगळे कुटुंबाच्या पाठीमागे महाराष्ट्र निर्माण सेना पक्ष हा खंबीरपणे उभा आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी किशोर पगारे आपल्या सोबत जोडलेत। किशोर, 1-1.5 महिन्यापूर्वीचं हे प्रकरण आहे, आता पुन्हा मारहाण झालेली आहे, मात्र अद्यापही आरोपी फरार आहे। पोलीस नेमकं काय करतायत, पोलिसांच्या कामगिरीवर, कार्यक्षमतेवर यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय। नक्कीच जगदीश, ज्या पद्धतीने मराठी अमराठी असा जो वाद जो आहे, जो उत्तर भारतीय आणि मराठी यामध्ये चाललेला आहे। एका मराठी शिक्षिकेच्या पतीला एका उत्तर भारतीयांनी मारहाण केली होती। या अगोदर सुद्धा हा प्रकार घडला होता, परंतु त्या ज्या मराठी कुटुंबाचा जे स्वतःचा गाळा आहे, या गाळ्यावरच त्यांचं असं म्हणणं होतं की ज्या पद्धतीने त्यांनी अनधिकृत काम करून त्यांनी दिवाळ तोडलं होतं, असं हे प्रकरण होतं। परंतु ते केडीएमसी आणि पोलिसांनी हाताळलं होतं। मात्र 24 मार्चला ह्या मुलाने भर रस्त्यात ह्या सांगळे कुटुंबाच्या जे प्रमुख आहेत विवेक सांगळे यांना अडवून त्याला मारहाण केलेली आहे। सीसीटीव्ही समोर आलेले आहेत। एकंदरीत पोलीस तपास सुद्धा सुरू आहे, त्याच्यावर गुन्हाही दाखल झाला आहे। मात्र आता कोणतं असं कारण आहे की ज्यामुळे पोलीस त्याला अटक करत नाहीत किंवा तो मोकाट फिरतोय? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या कुटुंबाला त्या कुटुंबापासून भीती वाटते, कारण की हे सुशिक्षित सुसंस्कृत असं कुटुंब आहे। यांची मुलं जे आहे ते भोपाळ आणि नाशिकला इंजिनियर आहेत, त्यांच्यावरही गुन्हे दाखल झालेले आहेत। अशा प्रकारचे खोट्या नाट्या आरोपांच्या खाली त्यांना दहशतीच्या वातावरणाखाली जगावं लागतंय। त्यामुळे मराठी कुटुंबाला कुठेतरी पुन्हा एकदा मनसेने साथ देण्याचं ठरवलं ठीक आहे आहे, आणि कल्याणमध्ये हा एक वेगळा प्रकार घडताना दिसतोय। ठीक आहे किशोर, तुम्ही असेच जोडलेले रहा।